हाय नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत आहे. तर हे बघा, आज आम्ही गावाकडे आलेलो. माझ्या भावाचं लग्न आहे. काय लग्नासाठी आलेले मी गावाकडे. हे बघा, आमच्या बाहेरचं माझ्या माहेरात आलेले. बघा दाखवते मी तुम्हाला. आमच्या बाहेरचं वातावरण आहे, घराबाहेरचं शेती आहे. बघू शकता सकाळचे 6:30 वाजलेत, पण मस्त पैसे छान असं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे, भारी एकदम. तर हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आपण मस्त संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालाय. हे बघा, भाजी टाकली होती आंबट चुक्याची. आंबट चुक्याची भाजी केली, शेपू घालून थोडीशी, आणि त्याला लावली थोडीशी हरभऱ्याची डाळ, म्हणजे बेसन लावलं दारसक घट केली मस्तपैकी. बघा घाटून केली भाजी. तर बघा, आंबट चुक्याची भाजी केली. आता मुलांना वाढून देते जेवायला. आणि इकडे बघा, तुम्हाला दाखवते, आपण टाकल्यात आता त्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा शिजायला घातल्या. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडंसं 1-2 तांबे पाणी घातले. म्हणलं शिजून घ्यावा. तर अशा शेंगा कोणी कोणी खाल्ल्यात तेही सांगा. आणि इकडे बघा, मस्तपैकी अशा बाजरीच्या भाकरी बनवल्यात, छान अशा चुलीवर, म्हणजे याच्यावरच बनवल्यात, गॅसवर, चुलीवर नाही बनवल्या. तर बघू शकता, छान मस्त जेवण आहे आज. आंबट चुक्याची भाजी, ठेचा आणि बाजरीच्या भाकरी. भाजी तर स्वयंपाक गिपाक रेडी झालेला आहे. आणि शेंगा शिजून घेते. म्हटलं थोडं छोटं असं एक एखादा व्हिडिओ टाकून द्यावा, कारण लग्नाला गेले होते गावाकडे, भावाचं लग्न होतं. पण काही 7-8 दिवस झाले व्हिडिओ टाकणं नाही झाला आपला. हे बघा, मस्तपैकी छान अशा बाजरीच्या भाकरी वगैरे बनवल्यात. 4 बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. दुडी धुवून ठेवली म्हणून त्याच्यामध्ये कागद टाकायचं राहिला आहे. तर प्लेटमध्येच छान थंड झाल्याच्यानंतर प्लेटमध्येच भाकरी ठेवल्या होत्या. कारण हे बघा, टोपली धुतलं याचं, कारण हे 2-3 दिवसाला, 7-8 दिवसाला धुतलं ना तर व्यवस्थित राहते. मग बघा, धुवून ठेवले आणि म्हणलं शेंगा शिजून घ्यावा. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि आता मस्त छान शिजून घ्यायच्यात गाळ. आणि जेवण झाल्याच्यानंतर मस्तपैकी असं चवळीच्या शेंगाचा बेत आहे आपला भारीपैकी. आंबट चुकीची भाजी कोणाकोणाला आवडते अशी हाटून. मस्त गावाकडून भाजी आणलेली शेपूची आणि आंबट चुक्याची, अगदी गावरान अशी भाजी. आणि या शेंगा ज्या आहेत त्या आपल्या शेतातल्या शेंगा आहेत. तर बघा, शेंगा टाकल्यात आता शिजायला. तर बघा, आता झाकणी ठेवते मी याच्यावरती आणि शिजवून घेते. म्हणजे बघा, ती झाकणी केवळ प्राची त्याच्यावर ठेवायला. आता त्याच्यावर झाकणी ठेवून द्यायची, ते म्हणजे शिजवून घ्या, निघतात त्या लगेच.